जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये पोहोचतो त्यावेळी अशा प्रकारचं रिंगण जे मेंढ्यांचं रिंगण असतं, ज्यावेळी काटेवाडीमध्ये ही पालखी पोहोचते त्यावेळी आपण बघितलं की एकीकडे परीट समाजाने धोत्राच्या पायघड्या टाकल्या होत्या आणि त्याच काटेवाडीमध्ये दुसरा एक सोहळा असतो जो या पालखी मार्गातील पहिलं गोल रिंगण पार पडलं। या ठिकाणी पालखी उभी केली जाते आणि पालखीच्या भोवती मेंढ्या फिरवल्या जातात। जुन्या काळामध्ये असं सांगितलं जातं की मेंढ्यावरती कोणता तरी रोग आला होता आणि ज्यावेळी त्या पालखीला प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर तो रोग नाहीसा झाला आणि ही तेव्हापासून प्रथा सुरू झाली होती। आणि त्यामुळे काटेवाडीमध्ये ज्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येतो त्यावेळी दुपारच्या 20व्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडतं। आता जागाअभावी ते रिंगण फारसं दिसत तरी या ठिकाणी पालखी उभा केली जाते आणि या पालखीच्या भोवती मेंढ्या गोल फिरतात आणि त्यानंतर हे मेंढ्याचं गोल रिंगण पूर्ण होतं। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, काठेवाडी, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।